वेगाने कंप्लीट केले आणि तिथे रोशन आगे डायरेक्ट हिट. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद. त्याचं कारण आहे कारण जो नॉन स्ट्राईकला अविनाश होता त्यानं बॅट तर ग्राउंड केलेली नव्हती, परंतु ग्राउंड करण्यासाठी त्यानं उशीर केलाय. बॅट भरपूर पर्सेंटेज हवेत होती आणि तिथेच ॲट अ मोमेंटला तिथे डायरेक्ट हिट झालाय. त्यामुळे पहा शशी साटम यांचा योग्य निर्णय. खूप चांगली अंपायरिंग. पहा आपल्या स्क्रीनवरती ॲक्शन रिप्ले. पहा किती बॅट जवळजवळ 70% बॅट हवेत होती. डीप तर होती, परंतु पहा आपली बॅट हवेत अगदी कॅज्युअली घेण्याचा प्रयत्न होता या खेळाडूचा. बस त्याला त्याच्या मनातच नव्हतं की हा बॉल डायरेक्ट हिट होईल. आणि हे क्षण 2 कॅमेऱ्यानं टिपलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये गणेश. बॅकफुटला जाऊन स्टिअर करायचा होता, बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलीच गोलंदाजी. आता गती वाढवलेली आहे अंकुश कोहतनं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 1-1. सध्या सुरुवात पहिल्या ओव्हरचा खेळ इथे सुरू आहे. स्ट्राईकला पुन्हा एकदा गणेश खेळण्यासाठी सज्ज. ओहो, पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपामध्ये घोषांकित क्षेत्राची 1 रन आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 2. श्री रामतनू माता क्रीडांगण तुर्भेगावचे एक ऐतिहासिक क्रीडांगण. या क्रीडांगणाचा इतिहास आहे मित्रांनो. या क्रीडांगणामध्ये खूप मोठमोठ्या स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत. आता याच येणाऱ्या हप्त्यामध्ये ओपनचं क्रिकेटची स्पर्धा सुद्धा आहे 24-25 तारखेला. याच नगरीतले कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय श्री चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस या निमित्तानं त्या स्पर्धेचं आयोजन आहे. नवी मुंबईचा स्टार खेळाडू भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. ओ क्लीन बोल्ड. यू मिस आय विल हिट. फलंदाज बाद. गणेशला जावं लागेल आता मैदानाच्या बाहेर. माफ करा, अक्षय फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेटचं पतन झालेलं आहे. चांगलीच गोलंदाजी काठी काढली अंकुशनं. अविनाशची अक्षयची आणि आता त्याच्या जागेवरती नवीन फलंदाज संतोष. टीमची धावसंख्येचा जर विचार केला, टीमची धावसंख्या फक्त 2. 5 बॉलचा खेळ संपला, फक्त 2च धाबा खर्च झालेले आहेत, खर्च केलेले आहेत. 2 विकेट तिथे प्राप्त झाल्या आहेत. 1 विकेट रनआउटची आणि 1 विकेट अंकुशच्या खात्यामध्ये गेली. ओहो, सॉफ्ट हँडेडने फक्त दिशा दिलेली आहे. बाबा होता, त्याला बीट करून चालला बॉल. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनच्या भरून बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धाबा संतोषच्या बॅटमधून येतो. हा क्रॅकिंग चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 6. षटकाचा खेळ संपलाय. पहिले 4-5 बॉल सुरुवातीचे चांगले होते. त्यानंतर शेवटचा बॉल ओव्हर पिच सॉफ्ट हँडेडने ड्राईव्ह केलाय, ताकद कमी वापरली होती. परंतु बाबा होते, कुठेतरी आणखीन एफर्ट लावला असता तर बॉल अडला असता. परंतु बाबानं 50% प्रयत्न केला बॉल अडवण्याचा. कारण रबर बॉल तुम्ही क्रिकेट ज्यावेळेस खेळता तेव्हा रबर बॉलचा अंदाज येत नाहीये, बाउन्स समजत नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटचा अंदाज येतो, परंतु रबर बॉलमध्ये टप्पा पडला की तो बॉल पडल्यानंतर किती बाउन्स होईल याचा नेम नसतो. आणि तसंच घडलं शेवटच्या बॉलवरती बाबाच्या बाबतीत. आता तोच गोलंदाजीसाठी आलाय, बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 2 मध्ये. ओहो, फटका चांगला. बॅकफुटला जाऊन स्टिअर केलाय, पॉइंटच्या भरून बॉल सीमारेषा पलीकडे. गणेशच्या बॅटमधून येतो हा षटकार. शॉर्ट बॉलचा वापर केला होता.
ओहो चांगलं कमबॅक. षटकार मारल्यानंतर हे 2 बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती होते. पहिला बॉल अगदी बाउन्स करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये, दुसरा बॉल खाली राहून गेलाय बॅट्समन. म्हणजे चांगली गोलंदाजी. पुनरागमन काय असतं क्रिकेटमध्ये हे दाखवलंय आता बाबानं. पुन्हा एकदा पहा रॅकेट शॉट मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट केला, परंतु सचिन देसाईनं चूक केली. 22च्या स्वरूपामध्ये घोषंकी क्षेत्राची 1 रन प्राप्त केली जाते. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती 13. पुन्हा एकदा थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, तिथे कव्हर्सला खूप चांगली फिल्डिंग, अप्रतिम झेल टिपला आणि फलंदाज गणेश बाद. कव्हर्सला बाला होता तिथे शॉर्ट कव्हर पॉइंटला, अप्रतिम झेल टिपलाय आणि तिथे फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेटचं पतन. टीमची धावसंख्या 13, 3 गडी बाद 13. नवीन फलंदाज ओमकार. बाबानं विकेट काढली आपल्या टीमसाठी, त्याच्या खात्यामध्ये ही विकेट गेलेली आहे. पुन्हा एकदा तसंच फटका मारण्याचा प्रयत्न, तिथे आता बघूया अंपायर सिग्नल करतायत. घोषंकी क्षेत्राची 1 रन, सिंगल इज मिळेल. आणि या सिंगल बरोबर ओव्हरची होती समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या 6, परंतु या ओव्हरमध्ये 8 रन देत असताना 1 विकेट त्यानं प्राप्त केलेला आहे. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद भरेबाडी टीमची धावसंख्या आहे 14. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. श्री शंभूराजे 11 शेलकेवाडी आयोजित शंभूराजे चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आज असं वाटते की उन्हाळा सुरू झालाय. पावसाचा लवलेश नाहीये, थेंब नाहीये. गेली 2 दिवसापासून थांबलाय पाऊस, परंतु काल हवामान खात्याने अंदाज दिला होता की संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल कालपासून. बॅकफुटला जाऊन थोडीशी दिशा दिली, कट केला बॉल, 1 रन प्राप्त झाले. आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 15. लास्ट ओव्हर मध्ये तुम्ही पाहता बॉलिंग साठी आलाय आरेफ. ओ क्लीन बॉल, दांडी गुल, परफेक्ट यॉर्कर आरेफ कडून. आणि फलंदाज इथे बाद होतोय. ओमकार ला जावं लागेल आता मैदानाच्या बाहेर. 4थ्या विकेटचं पतन. 4 गडी बाद. आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आहे फक्त 15. नवीन फलंदाज गणेश आरेफ सध्या बॉलिंग कोचची भूमिका तो करतोय SD11 गणेशवाडीसाठी. आणि तुम्हाला माहित आहे की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा आता बदल झालेले आहेत. कुमारा संगकारा हा इंग्लंड टीमचा आता हेड कोच झालाय, मुख्य व्यवस्थापक असेल, त्याची नियुक्ती झालेली आहे. काही 2 ते 3 दिवसापूर्वीच ही बातमी आपल्या न्यूजपेपरमध्ये छापण्यात आली होती की श्रीलंके संघाचा कुमारा संगकारा याला इंग्लंड टीमचा कोच बनवलाय. अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहे 16, 16. फुलटॉस बॉल आणि ते फटका तर चांगला आहे, परंतु तिथे काय फुटबॉल, व्हॉलीबॉल नाहीये, झेल सोडलाय. परंतु झाडाला तर लागलाय ना. येस, अंपायर सिग्नल करतायत षटकार. येस, स्वतः रवी महाराज सुद्धा सांगतायत षटकार आहे. गणेशच्या बॅट मधून हा षटकार येतोय. टीमची धावसंख्या 22. ओहो, फटका चांगला आहे. वाह, अप्रतिम, आउटस्टँडिंग, ब्रिलियंट फटका गणेशच्या बॅट मधून. असे फटके मारणं सोपं नाहीये मित्रांनो क्रिकेटमध्ये. बॅकफुटला जाऊन पंच करणं, खांद्यातली ताकद झोकणं आणि खूप चांगला फटका. आरेफच्या विरोधामध्ये आक्रमण.
पुन्हा एकदा फुलरलेचा बॉल, परंतु पंच नो बॉल घोषित करतायत. कारण बॉल फुलटोस होता, बीमर होता, त्यामुळे पुढचं सांगतायत फ्री हिटचा बॉल आहे पुढचा. टीमची धावसंख्या 30. आता धावा मजबूत झालेत. खराब गोलंदाजी आरेपची. सुरुवातीचे 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती, त्यानंतर फुलटोस बॉल. हा बॉल चांगला आहे, पडल्यानंतर बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 30. 4 गडी बाद. पुन्हा एकदा फुलटोस. आता संधी आहे, बघूया संधीचं सोनं करेल का. अंकुश खोत होता तिथे, झेल सोडला. त्यानंतर 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. इथे काय घडलंय. चला 3च धावा. चौथ्या धावेला 4 काढल्या नाही, चौथ्या धावेला आउट होते. 5व्याला आउट झालाय का. ओके, 4 धावा. 34 झाल्यात. 35 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. $35 to win. हे 2 स्पर्धा गॅप टाकलो म्हणजे अशी परिस्थिती आहे. सचिन देसाई लक्षात घ्या, तुम्ही 2 स्पर्धा या अगोदर खेळल्या नाही ना, ही परिस्थिती होते. 35 धावांचं लक्ष आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. श्री मोरिया स्पोर्ट्स लटकेवाडी आणि एलोबा स्पोर्ट्स एलगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. श्री मोरिया स्पोर्ट्स लटकेवाडी टीमचा कॅप्टन आणि श्री एलोबा स्पोर्ट्स एलगाव टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी व्यासपीठावरती लवकरात लवकर उपस्थित राहायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस आता थोड्याच वेळात आम्ही संपन्न करणार आहोत. मॅच नंबर 4 4थ्या क्रमांकाचा सामना असेल तो. चला 35 धावांचं लक्ष आहे. एक सफिशियंट स्कोर म्हणजे टार्गेट जर चांगलं सेट झालाय. सुरुवातीला जर सुजित खोटची विकेट लवकर प्राप्त झाली भरेवाडी टीमला तर मात्र कमबॅक होईल या मॅच मध्ये, मजा येईल या मॅच मध्ये. पस्तीस धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 11.66 च्या धावगतीने आता धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये SD11 गणेशवाडी या टीमला. आणि अशा कंडिशन मध्ये आता सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना दोन्ही ओपनर्स सुजित खोत आणि त्याच्या जोडीला टीमचे कॅप्टन सचिन देसाई. गेली अनेक वर्ष या कराड ग्रामीण क्रिकेटच्या जेवढ्या स्पर्धा झालेल्या आहेत यंदाच्या हंगामामध्ये तेवढ्यामध्ये स्पर्धा भरपूर जिंकण्याचा मान या टीमनं पटकावलेला आहे. बेलापूरची स्पर्धा जिंकली, सानपाड्याची स्पर्धा जिंकली, त्यानंतर सारसोळ्याची स्पर्धा जिंकली, भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये जी स्पर्धा रंगली होती ती स्पर्धा जिंकली. अशा अनेक स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला. पहिलाच बॉल अगदी चांगला यॉर्कर क्रीज मध्ये टाकलेला बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ड्रायव्हिंग लेंथ वरती हा बॉल होता परंतु फटका मी तरी म्हणेन फसलाय सुजित खोतचा. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट आलाय. अक्षय ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग साठी आलाय. 35 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. फटका चांगला आहे. या लेंथला तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीये सुजितला. ओव्हर पिच बॉल आणि हा बॉल आता या बॉलची FIR करावं लागेल कारण जवळचं जर पोलीस स्टेशन असेल तर त्या पोलीस स्टेशनला या बॉलची नोंद करावी लागेल कारण बॉल मिसिंग झालाय. FIR करा त्या बॉलची. एवढा लांब षटकार ठोकला सुजितनं.
शॉट ऑफ द डे, सर्वाधिक लांब षटकार सुजितच्या बॅटमधून आलाय. लॉंग ऑन क्लिअर करतो हा फटका. षटकारानं आपलं खातं उघडलं. संघाचा श्री गणेशा झालेला आहे. टीमची धावसंख्येला सुरुवात. 2 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मधला टीमची धावसंख्या 6. माफ करा, पहिली डिक्लेअर होते. ओके ओके, 7 रन. शशी साठम सर आमच्याकडे बघतात रागाने वाटते. 7 रन. ओहो, इथे पहा, हेच तर वीक पॉइंट आहे सुजित कोचची. सुजित कोचचा वीक पॉइंट. जर व्ही शेप मध्ये डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळला असता त्याच पोझिशनला तर षटकार नक्कीच लागला असता असा माझा अंदाज आहे. परंतु असं म्हणतात ना, विनाशकाली विपरीत बुद्धी, आणि ते विपरीत ठरलेले आहे सुजितसाठी. 8व्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न सुनील गावस्कर सर नेहमीच म्हणत आलेले आहेत. अक्रॉस द बॅट इज व्हेरी बॅड क्रिकेट. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. बॅटची आतली कडा घेतली. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळते सुजितला आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोरबोर्डवरती रन आहेत 8. 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलमध्ये 2 बॉल डॉट आले होते अक्षयचे. पस्तीस धाबांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. ओव्हरपिच, चांगला फटका, डाऊन दी ग्राउंड, फ्लॅट अँड फ्युरियस. फ्लॅट बॅटेज स्ट्रोक, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या भरून. तिथे शतरक्षक होता, तो बनलाय तिथे प्रेक्षक, आणि त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. सुजितच्या बॅटमधून षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने आता स्कोरबोर्डवरती रन आहेत 14. 11.66 ची धावगती होती या मॅच मध्ये, ती पूर्ण केलेली आहे. अजूनही शेवटचा बॉल अक्षयचा शिल्लक. येस, इथे पहा, थांबून जर मारला असता तर कदाचित हा फटका लागला असता. थोडीशी गती कमी केली होती या बॉलवरती अक्षयनं. बॅकफुटला जाऊन पुल करायचा होता. बॅटचा स्विंग, बॅटचा फेस अगोदरच क्लोज झाला, त्यामुळे बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये पहिला बॉल डॉट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 14. आता 12 बॉल शिल्लक. 12 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 21 धावा. चला, व्हाईट बॉल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. येलगाव आणि लटकेवाडी नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही करतोय, त्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. 9 बॉल मध्ये 4 धाबांची आवश्यकता. चांगलाच फटका सचिनच्या बॅट मधून. या अगोदर काय फटका खेळला होता सचिन. सचिन देसाई एक कर्तृत्ववान खेळाडू.
2, 4 आणि 6 म्हणजे 2 रन काढल्या, त्यानंतर चौकार मारला, त्यानंतर षटकार ठोकला. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला फिरवलाय, स्कोअर ऑफ द विकेट. आणि हा चौकार, विजयी चौकार येतोय सुजित खोतच्या बॅटमधून आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे. SD11 गणेशवाडी या टीमनं 10 गडी राखून म्हणजे 10 विकेटनं हा सामना जिंकलाय. SD11 गणेशवाडी टीमचं मी भरभरून अभिनंदन करतोय. हार्ड लक, बॅड लक टीम भरेवाडी. आणि या मॅचचा सामनावीर चला आपण टॉस घेतोय. सुनील पवार आमचे मित्र. चला बघूया टॉस कोण जिंकतोय. तर एलोबा स्पोर्ट्स एलगाव या टीमच्या कॅप्टननं टॉस इथे जिंकलेला आहे. जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, दोन्ही खेळाडूंना 17 धाबा बनवलेल्या आहेत, परंतु इकॉनॉमी जर पाहिले तर सचिन देसाई या मॅचचा हिरो ठरलेला आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार SD11 गणेशवाडी टीमचा कॅप्टन सचिन देसाई या खेळाडूला मात्र दिला जाईल. सचिन आपण यायचंय. चला एलगाव टीम लवकरात लवकर डिसिजन घ्या. सामना क्रमांक 4 श्री मोरिया स्पोर्ट्स लटकेवाडी आणि एलोबा स्पोर्ट्स